नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील अत्यंत महान आणि पवित्र दिवस, ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह झाला होता, म्हणजेच महाशिवरात्री. मित्रांनो, हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अत्यंत विशेष मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात आणि मनापासून केलेली व्रत, पूजा आणि उपासना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाचे अभिषेक, बेलपत्र अर्पण, उपवास आणि जागरण केल्याने जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि पापांचा नाश होतो. तर मित्रांनो, महाशिवरात्री संदर्भात एक अत्यंत प्राचीन आणि अद्भुत कथा सांगितली जाते. ही कथा श्रद्धेने ऐकल्यावर भक्तांवर महादेवाचा विशेष कृपा होते, जीवनात सुख शांती नांदते आणि संकटांपासून मुक्तता होते, असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशीच एक प्रभावशाली महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक विनंती आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर खूप घनदाट जंगल होते. त्याच जंगलात चित्रभानू नावाचा शिकारी आपल्या आईवडिलां, पत्नी आणि मुलांसोबत राहायचा. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही चित्रभानूवरती होती. जनावरांची शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो स्वभावाने अत्यंत क्रूर व निर्दयी होता. पशुप्राण्यांची शिकार करताना त्याला त्यांच्यावर थोडीही दया यायची नाही. या उलट एखादा शिकार त्याच्या हातून सुटला तर तो अजूनच क्रूर बनत असे. आपल्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी तो निर्घृणपणे प्राण्यांची शिकार करत असे. चित्रभानू एका धनाढ्य सावकाराचा कर्जदार होता. वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्या सावकाराने त्याला पकडून एक शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी चित्रभानूला पकडले गेले तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्या मठात त्या दिवशी दिवसभर शिवभक्त मंडळी येऊन शिवाची पूजा, भजन, उपासना आणि शिवपुराणातील कथा सांगत होती. चित्रभानूला त्या दिवशी उपाशी आणि तहानलेले राहावे लागले. त्याने दिवसभर त्या मठात बसून दिवसभर शिवभक्तांकडून होणारे भगवान शिवाचे कीर्तन आणि महिमा एकाग्र चित्ताने ऐकले. त्या प्रवचनात चित्रभानूला महाशिवरात्रीच्या व्रताची कथा देखील ऐकायला मिळाली. सायंकाळ होत आली तेव्हा सावकाराने त्याला मठाबाहेर बोलावून घेतले आणि धमकावून म्हटले की उद्यापर्यंत माझे सर्व कर्ज फेडून टाक, नाहीतर परिणाम वाईट होतील. प्राण वाचवण्यासाठी चित्रभानूने पुढील दिवशी तुमचे सर्व कर्ज फेडतो असे वचन दिले आणि सावकाराने त्याची सुटका करून दिली. मग चित्रभानू घरी न जाता जंगलात शिकार शोधण्यासाठी गेला. दिवसभर काहीच खाल्ले पिल्ले नव्हते, म्हणून चित्रभानूला प्रचंड भूक लागली होती. तरीही कुटुंबाच्या उदराचा विचार करून तो रात्रीची वेळ न बघता अंधार पडू लागला तरी तो जंगलात शिकार शोधत भटकू लागला. त्याच्या मनात आले की एखादे पशु जरी मिळवून मारता आले तरी आजची रात्रसाठी उपयुक्त ठरेल, असा विचार त्याच्या मनात होता. पण दूर दूरपर्यंत त्याला एकही पशुप्राणी दिसले नाही. रात्र चढत चालली होती. चित्रभानू थकला होता. त्याने विचार केला की एखाद्या ठिकाणी थांबून आजची रात्र काढू. त्यावेळी त्याला समोरच एक मोकळे मैदान आणि एक शांत तलाव दिसला. पाण्याच्या शोधात प्राणी तेथे येतील असा विचार करून त्याने त्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर नीट निहाळला. तलावाच्या काठाशीच एक घनदाट वृक्ष दिसले. जवळ जाऊन त्याने पाहिले तर ते बेलवृक्ष होते. भक्ष्यासाठी सुरक्षित आणि उंच जागा म्हणून त्याने आपले धनुष्यबाण खांद्याला लटकवले आणि बेलवृक्षावर चढला आणि एका मजबूत फांदीवर बसला आणि चारही बाजूला शिकार येण्याची वाट पाहू लागला. त्याच
बेलवृक्षाच्या झाडाच्या खोडाशी एक प्राचीन शिवलिंग विराजमान होते. त्या शिवलिंगाभोवती बेलपत्रांचा सडा पडला होता. मात्र अंधार आणि गडबडल्या अवस्थेमध्ये चित्रभानूला ते शिवलिंग दिसलेच नाही. आता पूर्ण रात्र झाडावरच काढायची असल्याने तो जागा राहण्याचा प्रयत्न करू लागला. झोप लागू नये म्हणून त्याने हाताला लागेल त्या फांद्यांची पाने तो तोडू लागला. विरंगुळा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. पण त्या न कळत कृत्यात त्याच्या हातून तोडून खाली फेकलेल्या बेलपत्रांचा वर्षाव त्या शिवलिंगावर होऊ लागला. दिवसभर उपाशी राहिल्याने त्याचा उपवास आपोआपच पाळला गेला होता आणि आता रात्रीचे जागरणही होत होते. अशा प्रकारे उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण या तिन्ही आवश्यक गोष्टी त्या अज्ञानी चित्रभानूकडून नकळत पूर्ण होत होत्या. पण चित्रभानूला याबाबत अजूनही जाणीव नव्हती. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या भुकेकडे आणि कुठून तरी एखादी शिकार येईल याकडेच त्याचे लक्ष लागले होते. असाच काही काळ तग धरून ठेवला असता रात्रीचा पहिला प्रहर संपत आला. इतक्यात चित्रभानूला तळ्याकाठी काही हालचाल जाणवली आणि त्याने खाली पाहिले तर एक हरणी सावधपणे पाऊल टाकत पाणी पिण्यासाठी तलावाकडे येताना दिसली. त्या हरिणीचे पोट मोठे दिसत होते. ती गर्भवती असल्याचे स्पष्ट जाणवत होते. इतकी मोठी शिकार दिसल्यावर चित्रभानूचा थकवा दूर झाला. त्याने हळूच आपल्या खांद्यावरची धनुष्य हातात घेतले आणि चपळाईने त्यावर बाण चढविला. तेवढ्यात पाणी पिऊन त्या हरणीने मान वरती केली आणि मानवी आवाजात बोलू लागली, "हे शिकारी राजा, क्षणभर थांब आणि माझं बोलणं ऐक." एका प्राण्याच्या तोंडून मानवी बोल ऐकून चित्रभानू गोंधळला आणि डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागला. इतक्यात हरणी पुन्हा बोलू लागली, "माझ्यावर दया कर. मी गर्भवती आहे. लवकरच माझ्या पोटातलं बाळ या जगात येईल. जर तू मला आता मारलं तर माझ्या पोटातील बाळ आणि माझा असा 2 निरपराध जीवांचा घात होईल. 2 जीवांची हत्या करून महापाप तुझ्या हातून होईल. तर असं करू नकोस. मला काही काळ जगू दे. मी लवकरच माझं बाळ जन्माला घालून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून तुझ्यासमोर स्वखुशीने परत येईल. तेव्हा तू मला ठार कर." तिच्या डोळ्यातून हे बोलताना अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. त्या फाल्गुन महिन्याच्या शीतल चांदण्यातही तिच्या डबडबलेल्या नयनातील चमक दुःखाने मलिन भासत होती. त्या निरागस जीवाच्या कातर स्वराने जणू त्या शांत जंगलात हंबरडा पसरला होता. हरणीचे करुण शब्द ऐकून चित्रभानू गोंधळून गेला की एक जनावर मनुष्याप्रमाणे बोलतंय ही गोष्टच अचंब्याची होती. ताणलेल्या धनुष्याची प्रत्यंचा त्याच्या हातातून थोडी सैल झाली. हरणीच्या डोळ्यातले पाणी आणि कंपयुक्त स्वर ऐकून त्याच्या हृदयात थोडी करुणा दाटून आली. शेवटी त्याने तिची विनवणी मान्य केली आणि म्हणाला, "जा, तुला जाऊ देतो. पण परत यायला विसरू नकोस." जीवदान मिळाल्यामुळे हरणीने मान झुकवून कृतज्ञता व्यक्त केली आणि काही क्षणात ती झुडपांच्या आत अदृश्य झाली. त्यानंतर शिकारीने पुन्हा सावधपणे चारही बाजूला पाहू लागला. पण त्याच्या मनात विचार येत होते की मी खरंच वेडा आहे का? हाताला आलेले शिकार मी जाऊ दिले. आता ती हरीण परत येईल का? तिने आपला प्राण वाचावा म्हणून खोटे आश्वासन दिले असणार. पण इतक्यात त्याला तिच्या डोळ्यातून अश्रू आठवले आणि ते त्याच्या काळजाला काहीतरी बोचल्यासारखे झाले. असू दे, निदान 2 बापुड्या जीवांची हत्या घेण्याचं पाप माझ्या हातून टळले असे स्वतःशी फुटफुटून त्याने त्याच्या मनाला समजावले. आणि आता आपण सावध राहायचे असे म्हणून तो पुढच्या शिकारची वाट बघू लागला. हातात घट्ट धनुष्य पकडून तो चारही बाजूला नजर ठेवू लागला. काही काळ लोटला. रात्रीचा दुसरा प्रहर चालू होता. चित्रभानू तल्लख नजर ठेवूनच होता. इतक्यात त्याला एक प्राण्याची सावली तलावाजवळ येताना दिसली. आणखी एक हरिणी दपकत पावलांनी तलावाजवळ येत होती. हरणी एकटीच होती. तिच्या भोवती कोणी तिचे पिल्लू वगैरे नव्हते. तिला पाहता चित्रभानूला आनंद झाला. त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली
आता मात्र याला चुकवायचे नाही आणि त्याने धनुष्य सज्ज केला. हरणी अजून थोडी पुढे आली आणि चित्रभानूने तिच्यावर नेम धरला. त्या हरणीचे लक्षही त्या झाडावर बसलेल्या शिकारीकडे गेले आणि आपला जीव वाचावा म्हणून ती विनवणीच्या स्वरात म्हणाली की हे शिकारी, कृपा कर, माझं बोलणं ऐक. मी या क्षणी एकटीच आहे, कारण काही दिवसापूर्वी मी माझ्या पतीपासून विलग झाले आहे. त्याच्याशिवाय मी व्याकुळ झाले आहे. मी माझ्या नवऱ्याच्या शोधात या वनात भटकत आहे. मला एकदा त्यांना भेटण्याची संधी दे. मी त्यांना भेटून परत येईल तेव्हा तू मला हवं तर ठार कर, पण मला आता जाऊ दे. या दुसऱ्या हरणीची हळवी विनंती ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. विरहाने व्याकुळ होऊन आपल्या प्रियतमाची म्हणजेच पतीची बातमी देणारी एक हरणीचा आक्रोश तो ऐकत होता. पहिली हरणीने दिलेला शब्द पाळून परत येईल अशी आशा तर त्याला होतीच, पण दुसऱ्या हरणीलाही सोडून देऊ असा निर्णय त्याने घेतला. बरं, तूही जा, पण लवकर परत ये, असं त्याने त्या हरणीला सांगितले. त्याच वेळी त्याच्या मनात एक स्वार्थी विचार आला की जर या दोघी हरणी परत येतील तर मला पुढे 2 बळी मिळतील. या आशेने त्याने दुसऱ्या हरणीलाही जाऊ दिले. जीव वाचल्याबद्दल ती हरणी दुरूनच मान हलवून आपल्या डोळ्यांनी आभार व्यक्त करत आहे असे त्याला वाटले. काही क्षणात ती अंधारात नाहीशी झाली. दुसरी ही संधी हुकल्याने चित्रभानू अस्वस्थ झाला. पुन्हा तो आपल्या जागेवर बसला आणि नजर ठेवू लागला आणि अधूनमधून तो पुन्हा बेलपत्र तोडून तो खाली टाकू लागला. यामुळे अजून काही बेलपत्र खाली शिवपिंडीवर पडत होती. आता मात्र त्याला प्रचंड भूक लागल्यामुळे त्याचा संयम तुटत चालला होता. 2-2 शिकार हातून निसटल्याने तो चिडला होता. परत आले तर ठीक, नाहीतर कशाला सोडले मी त्यांना, असे तो स्वतःशीच म्हणत होता. बराच वेळ कुठलाच प्राणी न दिसल्यामुळे तो फार वैतागला. रात्र बरीचशी पुढे सरकली होती. सगळीकडे काळोख पसरला होता आणि चंद्र मध्य आकाशात आला होता. थंड वाऱ्याचे झोत वाहत होते, त्यामुळे त्याला थोडी थंडीही वाजत होती. डोळ्यांवर झोप येऊ नये म्हणून तो अधिकच जागरूक झाला. तेवढ्यात त्याला दूरवर काहीतरी हल्ल्याचा भास झाला. त्याने कान टवकारले आणि खाली पाहतो तर एक हरणी तिच्या 2 पिलांसोबत तलावाकडे येत होती. शिकाऱ्याने ठरवले की यावेळी शिकार करायची. तो बेलांच्या पानांच्या आडून दबा धरून बसला होता. हळूहळू सावकाशपणे ती हरणी पिलांना घेऊन तलावाजवळ पाणी पिण्यासाठी जात होती. चित्रभानूने सावधपणे धनुष्यबाण हाती घेतले आणि नेम धरू लागला आणि योग्य क्षणाची वाट पाहू लागला. हरणी तलावाजवळ गेली आणि मान खाली घालून पाणी पिऊ लागली आणि चित्रभानूने धनुष्यबाण वर केला. हरणीला काहीतरी वेगळेच भासले. तिने वरती झाडावर पाहिले तर चित्रभानूचे क्रूर डोळे तिच्या लक्षात आले आणि घाबरून ती किंचाळली आणि म्हणाली, थांब शिकारी, आधी माझं बोलणं ऐक. चित्रभानूचे बोट आणि ताणलेले बाण तसेच थबकले आणि हरणी घाबरलेल्या स्वरात म्हणाली, हे शिकारी राजा, मला माहितीये तू मला ठार करणार, पण हे माझी लहान लेकरं बघ, मला त्यांची चिंता सतावती आहे. माझ्या मरणानंतर ही निष्पाप पिले अनाथ होऊन जातील. हे ऐकून ती कोवळी पिले आईला अजूनच बिलगली. त्यांचे निष्पाप डोळे मोठे झाले होते आणि त्यांनी ओशाळलेल्या नजरेने पाहिले. तेव्हा माझी एक विनंती आहे की मला जाऊ दे. मी या पिलांना त्यांच्या वडिलांकडे म्हणजेच माझ्या पतीकडे सोडून येते आणि लगेचच तुझ्याकडे परत येते. त्यानंतर तुला शिकार करायची असेल तर निसंकोचपणे शिकार कर, माझी काही हरकत नसणार. हे ऐकून शिकारीला संताप आला आणि म्हणाला, मी तुला जाऊ देणार नाही. समोर आलेलं शिकार मी सोडणार नाही. आधीच 2दा माझा भक्ष निसटला आहे. आता 3ऱ्यांदा ती चूक मी करणार नाही. शिवाय माझं कुटुंब उपाशी असणार. त्यांना मी कोणत्या तोंडाने सांगू की मी परत रिकाम्या हाताने आलोय? नाही, मी तुला अजिबात सोडणार नाही. शिकाऱ्याचे कठोर शब्द ऐकून हरणीच्या डोळ्यात पाणी आले आणि रडवलेल्या स्वरात ती म्हणाली की हे शिकारी राजा,
जशी तुला तुझ्या मुलांची माया आहे तशीच मला माझ्या लेकरांची ममता आहे. मी माझ्या डोळ्यांसमोर त्यांना अनाथ होताना पाहू शकणार नाही. मला जाऊ दे. मी शपथ घेऊन सांगते की मी माझ्या पिलांना माझ्या पतीजवळ सुखरूप सोडून येते आणि परत येते. तेव्हा तुला माझी शिकार करायची असेल तर निसंकोचपणे कर. मी माझं भाग्य समजून घेईल. हे ऐकल्यावर शिकारीचा राग थोडा निवळला आणि त्याने बाण मागे घेतला आणि धनुष्यबाण खाली केले आणि त्याला थोडी लाज वाटली आणि म्हणाला, जा, पण परत येशील तर बरं होईल. डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञता घेऊन ती हरणी आपल्या पिलांना घेऊन मागे वळली आणि झाडांच्या आत लुप्त झाली. आता मात्र चित्रभानू व्यथित झाला होता. 3 वेळा शिकार हुकल्याने तो खच्ची झाला होता आणि संतापाने स्वतःशीच हात आपटत होता. त्याचा शारीरिक आणि मानसिक थकवा वाढत चालला होता. त्याने हताशपणे डोळे मिटले आणि कपाळावर हात फिरवला. शरीर थकल्यामुळे, अस्वस्थतेमुळे जागे राहावे लागत होते. बेलांच्या झाडावरील लहान मोठ्या फांद्यांना तोडत, पाने ओरबाडत तो जागाच राहिला. शिवलिंगावर बेलपत्रांचा अक्षरशः ढीग साचला होता. जणू काय देवाला अर्पण केलेली विशाल माळच. इतक्यात पूर्वेकडील आकाश सावळ्या रंगाने उजळायला लागलं होतं. पहाट जवळ येऊन ठेपली होती. पहाटेचा धूसर प्रसार पसरू लागलाच होता. चित्रभानू अजून अधिक दक्ष झाला होता. त्याचे चित्त अजूनही अस्वस्थ होते. हाती काहीच न लागण्याचा राग आणि दुःख त्याला बोचत होते. तेवढ्यात त्याला पुन्हा तलावाकडे पुन्हा हालचाल जाणवली आणि त्याची शिकारीची वृत्ती पुन्हा जागी झाली. झाडावरून तो पुन्हा डोकावून पाहू लागला. त्याला समोरून एक डौलदार हरीण येताना दिसले. त्या नरहरणाचे डोळे बैचेन दिसत होते. शिकाऱ्याच्या लक्षात आले की हा निश्चितच त्याच हरणींचा जोडीदार आहे, जिला त्याने काल रात्री सोडून दिले होते. त्याचा त्रस्त चेहरा सांगत होता की तो आपल्या हरवलेल्या बायको-पिलांच्या शोधात आहे. पण त्यावेळी चित्रभानूला फक्त भुकलेली मुलं आणि सावकाराची धमकी आठवली. त्याने शपथ घेतली की काहीही झालं तरी एखादी शिकार करूनच घरी जायचं. त्यामुळे समोरचा प्राणी त्या 3 हरणींचा पती असो वा नसो याची त्याला पर्वा नव्हती. जर याला मारलं तर सगळे एकत्रच संपतील असा क्रूरपणे विचार केला. हा विचार करताच त्याने त्या हरणावर नेम धरला. त्या नर हरणाची दृष्टी असामान्य असावी. दूरवरूनही त्याने झाडावर हलणारी व्यक्ती आणि त्याच्या हातातील शस्त्र पाहिली. पण तो हरीण अजिबात खचला नाही आणि धीटपणे म्हणाला, ए शिकारी, थांब. बाण सोडण्याच्या आधी माझं बोलणं ऐकून घे. या अनपेक्षित आवाजाने चित्रभानू थांबला. तो हरीण ठामपणे बोलू लागला की जर तुला असं वाटत असेल की याआधी आलेल्या 3 हरणींचा तू वेध घेतला आहेस आणि त्यांच्या रक्ताने तुझी तहान भागली आहे तर आता मी एकटाच उरलो आहे, तर विलंब नको करू. एकाच क्षणात माझा देखील शेवट करून टाक, जेणेकरून त्यांच्या वियोगाचं दुःख मला सोसावं लागणार नाही. त्यांच्या विरहाच्या आगीत मी तग धरू शकेल असं मला वाटत नाही. पण तुझ्या हृदयाला पाझर फुटून तू त्या तिघींना जीवदान दिलं असेल तर मला देखील काही काळ जाऊ दे. मी त्यांना शोधून आणतो. त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवून लगेच तुझ्यासमोर परत येतो. मग तुला माझा बळी घ्यायचाच असेल तर निश्चित घेऊन घे, पण आता मला जाऊ दे. त्यांच्या शब्दातील निष्ठा आणि कळकळ ऐकून चित्रभानू थिजल्यासारखा झाला. त्या हरणाचे बोल ऐकून काल घडलेल्या सर्व घटनांचे चित्रपटच जणू चित्रभानूच्या डोळ्यांसमोर फिरू लागले. पहाटेचा स्वच्छ प्रकाशात त्याला जाणवले की बेलवृक्षाखाली असलेल्या त्या शिवलिंगाकडे त्याचे दुर्लक्ष झाले होते आणि ते जणू तेजाने उजळून चमकत आहे. चमत्काराने त्याच्या मनातील क्रौर्य वितळून गेले. शुद्ध मनाने त्याने हरणाचे बोल मनात उतरवले आणि काही क्षणातच त्याने आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवले. जा, तुला मी मोकळे सोडतो. चित्रभानू शांतपणे म्हणाला, माझ्या हातून तुमचा कोणाचाही विश्वासघात होणार नाही.
तुमची काहीही अडचण मी निर्माण करणार नाही. अविश्वासाने तो हरीण चित्रभानूकडे पाहत राहिला आणि तो मागे फिरला आणि झाडांच्या मागे अदृश्य झाला. दरम्यान जंगलामध्ये एका मोकळ्या जागी त्या तिघी हरणी एकमेकांना भेटल्या. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कहाणी एकमेकांना सांगत होत्या. त्यांच्या पती देखील कुटुंब शोधत तेथे आला होता. त्यालाही शिकाऱ्याला दिलेले वचन आणि केलेल्या विनवण्या आठवत होत्या. सुदैवाने त्याच्या तीनही प्रिय पत्न्या सुखरूप असल्याचे त्याने पाहिले. पण त्या सर्वांनी एका क्रूर शिकाऱ्याला परत येण्याचा शब्द दिला आहे हे ऐकल्यावर त्याचा काळजाचा ठोकाच चुकला. तरीही सगळ्यांनी मिळून विचारपूर्वक निर्णय घेतला की प्राण जायचाच असेल तर दिलेला शब्द पाळावा. पण पहिल्यांदा कोण जाऊन मरेल हा प्रश्न उभा राहिला. पहिली हरणी जी गर्भवती होती ती धीर धरून म्हणाली की मीच पहिल्यांदा वचन दिले आहे. माझीच पहिली जबाबदारी म्हणून मीच त्या शिकाऱ्याकडे जाईल. तिची लहान बहीण लगेच म्हणाली की ताई, तू अजून गर्भवती आहे. तुझे पिल्लू या जगात यायचे आहे. तुला यावेळी पुढे जाणे योग्य नाही. तू थांब, मी जाते. तिसरा हरीण जो त्यांचा पती होता तो डोळ्यात पाणी आणून आपला समस्त परिवार पाहत होता. शेवटी तो म्हणाला की मी तुमच्यापैकी कोणालाही एकटं जाऊ देणार नाही. तुमच्या विना ही लहान पोरं कशी जगतील? मी तुमचा नवरा आहे. तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. बायकांच्या पुढे नवऱ्यानेच पुढे जाऊन संकटांना तोंड द्यावं असं शास्त्र आहे. मी शिकाऱ्याला स्वतः जाऊन भेटतो. त्याचे हे बोलणे ऐकून दोन्ही हरीणी एका सुरात म्हणाल्या, नवरा म्हणून आमच्या डोळ्याआड जाऊ नकोस, नाहीतर आम्हाला विधवा म्हणून जगावं लागेल. त्या जगण्यापेक्षा मरणच आम्ही पसंत करू. शेवटी सगळ्यांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पिलांना शेजारच्या हरणाच्या भरोश्यावर सोडले आणि आपण दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने सज्ज झाले. त्यांच्या नकळत त्यांची ती कोवळी पिल्ले सुद्धा त्यांच्या मागून निघाली. आई-वडिलांशिवाय जगण्यात काय अर्थ आहे असा विचार त्या निरागस पिलांनी केला. म्हणून ते आपल्या आई-वडिलांच्या थोड्या अंतरावर सावलीसारखी चालू लागली. इकडे चित्रभानू बेलाच्या झाडावरून खाली उतरला. रात्रभराच्या जागरणाने आणि भावनांच्या खेळामुळे तो खूप शिरला होता. त्याचे मन असंख्य विचारांनी भरून आले होते. रात्रभराच्या अद्भुत घटना अजूनही त्याच्या डोळ्यासमोर फिरत होत्या. पण तो आता त्या सर्व गोष्टींचा अर्थ लागू पाहत होता. आकाशात सूर्य हळूहळू वर चढत होता. सूर्याच्या किरणांमध्ये शिवलिंगाची पवित्र रूपरेखा आता स्पष्ट दिसू लागली होती. चित्रभानूने थक्क नजरेने शिवलिंगाकडे पाहिले आणि म्हणाला की हा भगवान महादेवांचाच संकेत होता काय? तो विचार करतच होता. त्याच्या समोर काल भेटलेले तिघी हरणी आणि त्यांचा नवरा आणि 2 लहान पिल्ले येऊन उभी राहिली. ते सर्व आपल्या वचनाप्रमाणे परत आली होती. त्यांच्यापैकी एक हरणी पुढे येऊन नम्रपणे म्हणाली, हे शिकारी राजा, आम्ही सर्व दिलेला शब्द पाळण्यासाठी येथे परत आलो आहोत. आता तुला जे करायचं ते कर. आमचे शरीर आम्ही तुला अर्पण केले आहे. तिच्या बोलण्याला बाकीच्या हरणांनी मान हलवून सहमत दाखविले. क्षणभर शिकाऱ्याला विश्वासच बसेना की ज्यांना शिकार बनवण्यासाठी त्याने जीवातोड प्रयत्न केले होते तेच सावज आता त्याच्यासमोर स्वतःहून आले होते. त्याला त्या प्राण्यांच्या नजरेत भय किंवा कपट ही दिसत नव्हता. उलट अपार विश्वास आणि समर्पण दिसत होते. हे सर्व चित्र पाहून चित्रभानू अगदी भारावून गेला. काही क्षण निश्वास रोखून तो त्यांच्याकडे पाहत राहिला. कुणीही हलत नव्हते असे वाटत होते. जणू त्या प्राण्यांनी आपले जीवन स्वतःहून त्यांच्या स्वाधीन केले होते. हे पाहताच अचानक चित्रभानूच्या हातून धनुष्यबाण खाली पडले. त्या पवित्र क्षणी त्याच्या निर्दयी हृदयातील खदखद पूर्णपणे विरघळली. त्या निरपराध प्राण्यांचे निरपेक्ष समर्पण पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. एखादा मजबूत धबधबा
फुटावा असे भावनांचे बांध फुटू लागले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिन्ही हरणांनी दिलेले शब्द, त्याच्या कुटुंबावरील निस्सीम प्रेमभाव आणि या मुक्या प्राण्यांनी दाखवलेली सत्यनिष्ठा या सर्वांतून चित्रभानूच्या हृदयाचे शुद्धीकरण झाले होते. हातातील शस्त्र त्याने दूर फेकून दिली. तो शांतपणे त्या प्राण्यांसमोर नतमस्तक झाला. त्याच्या तोंडातून हुंदके बाहेर येत होते. कित्येक वर्ष मनात साठवून ठेवलेली भीती, चिंता, क्रोध अश्रूंमधून व्यक्त होत होते. बरेच वेळा त्याच्या तोंडातून शब्द फुटलेच नाहीत. शेवटी त्याने स्वतःला सावरलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाला की तुम्ही सगळे महान आहेत. मीच खरा पापी आहे. आज तुमची ओळख मला परमतत्त्वाची ओळख करून गेली. ज्याच्या हृदयात तुमच्यासारखी करुणा आणि निर्मळ प्रेम आहे तोच खरा देवाचा भक्त, मग तो पशु असो किंवा मानव. मी आयुष्यभर स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे जीव घेत आलेलो आहे. मला आज माझी चूक उमगली. मी तुमच्याशी वाईट वागलो, त्याबद्दल मला क्षमा करा. ज्या पद्धतीने तुम्ही सगळे एकमेकांसाठी प्राण द्यायला तयार झालात ते पाहून माझे डोळे उघडले. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कुठल्याही सजीवाची हत्या करणार नाही. तुम्ही आता निर्धास्तपणे परत जा. असे म्हणून शिकाऱ्याने हात जोडले आणि त्या सर्व प्राण्यांची क्षमा मागू लागला. चित्रभानूच्या चेहऱ्यावरचा पश्चाताप इतका प्रामाणिक होता की त्या हरणांच्या डोळ्यातही पाणी आले. चित्रभानू आपली क्षमायाचना व्यक्त करत होता तेवढ्यात तेथे लखलखीत तेजाचा लोट प्रकट झाला. बेलवृक्षाच्या फांद्याआड लपलेला सूर्य जसजसा वर येत होता तसतसा तो प्रकाश अधिकच चमत्कारिक आकार धारण करू लागला. काही क्षणातच त्या प्रकाशातून एक तेजस्वी मूर्ती प्रकटली. जटाजूट मस्तकी धारण केलेला, निळकंठ हातात त्रिशूळ घेतलेला, अंगावर व्याघ्रचर्म आणि रुद्राक्षमाळा लयलेला योगी उभा होता. भोलेनाथांच्या मुखावरील सौम्य हास्य आणि कपाळावरील तिसरे नेत्र स्पष्ट दिसत होते. हे विभूती म्हणजे देवाधिदेव भगवान शिवशंकर होते. भगवान शिवांना प्रत्यक्ष पाहताच शिकारी आणि प्राण्यांनी मस्तक नमवले. चित्रभानूने देवांच्या चरणावर लोटांगण घातलं. त्याच्या डोक्यावर भगवान शंकरांनी प्रेमाने हात ठेवला. उठ वत्सा, महादेवांनी गंभीर पण कोमल वाणीत म्हटलं. उभा राहा आणि माझ्याकडे बघ. शिकाऱ्याने हळूच वर पाहिले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. परमेश्वर त्याच्या समोर उभा आहे. महादेवांनी आपला भव्य हस्त धरून त्याला उभं केलं आणि थोडं मिश्किल हसून त्याला विचारलं, कसा वाटला माझा खेळ चित्रभानू? शिकारीला काही क्षण काहीच कळेना. तेव्हा त्याने हात जोडून महादेवांना म्हणले की हे देवा, मी अज्ञानी, मला काहीच कळत नाहीये. त्याचा आवाज थरथरत होता. महादेव मंद हसले आणि म्हणाले, वत्सा, मी त्या शिवमठात कथा सांगणाऱ्यांच्या माध्यमातून तुझ्याशी संवाद साधत होतो, पण त्यावेळी तू फक्त ऐकून आनंद पावत होता. आचरणात मात्र फरक घडवला नव्हता. म्हणून मी ठरवलं की तुझ्या कर्मांनी साचलेलं पाप नाहीसं करून तुला सद्बुद्धी द्यायची. चित्रभानू देवाचे शब्द शांतपणे ऐकत होता. महादेव पुढे म्हणाले की माझ्या लीला अपरंपार आहेत. मीच तुला या बेलाच्या झाडाखाली घेऊन आलो आणि तुझ्याकडून संपूर्ण रात्र आपोआप माझी सेवा घडवून घेतली. त्या दरम्यान या मुक्या हरणांच्या रूपाने मी तुझं हृदय देखील परीक्षित केलं. अखेर शेवटी तुझ्यातली करुणा जागी झाली. इतकं बोलून पुन्हा भगवान शंकरांच्या मुखावर एक स्मित पसरलं. हे सर्व ऐकून चित्रभानूचं हृदय ओसंडून आलं. तो क्षणार्धात भगवंताच्या चरणावर कोसळला आणि डोळे मिटून रडू लागला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. अखेर महादेवांनी स्वतः त्याला उचलून आपल्या हृदयाशी कवटाळले. त्यांच्या स्पर्शात असीम माया आणि शांतता होती. त्या स्पर्शाने चित्रभानूला विलक्षण शांती आणि आनंद झाला. महादेवांनी प्रेमळ स्वरात म्हटले की मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. माग, तुला जे हवं आहे ते वर माग. चित्रभानूने डोळ्यातील आसू पुसले आणि
पुन्हा हात जोडले आणि नम्रतेने महादेवांना म्हणाला, हे प्रभू, आज आपल्या कृपेने माझं अज्ञान दूर झालं. मी अजून काही मागू शकत नाही. अशीच आपली कृपा सदैव माझ्यावर राहू द्या. त्याच्या ह्या निरपेक्ष मागणीवर महादेव अधिकच संतुष्ट झाले. त्यांनी आशीर्वाद देत म्हटले, तथास्तु. पण तरीही मी तुला वर देतोच. तू आजपासून पवित्र झालास. तुझी सगळी पापं नाहीशी झाली आहेत. पुढील जन्मी तू एक महान राजा होशील व तुझ्या राज्यातील लोकांवर उत्तम राज्य करशील. तुझ्या वैवशात कुठलाही अनिष्ट प्रसंग येणार नाही आणि तुम्हा सर्वांना मी मोक्ष प्रदान करील. त्यानंतर महादेवांनी आपली दृष्टी समोर उभ्या हरिण कुटुंबाकडे वळवली. त्या मुक्या प्राण्यांनाही त्यांनी प्रेमाने वरदान दिले. शिवाच्या कृपादृष्टीने त्या निरपराध जीवांचा उद्वेग नाहीसा झाला. त्यांच्या जन्मोजन्मांच्या पापांचा भार याच जन्मात उतरला. त्या दिव्य स्पर्शाने ते मृग थरथरू लागले आणि काही क्षणातच स्वतःचे पश्रू त्यांनी जणू त्यागून दिले. त्याच वेळी त्या चारही प्रकाशमान जीवांसमोर आकाशमार्गे एक सुवर्ण रथ प्रकट झाला. ते त्या विमानात आरूढ झाले आणि स्वर्गाच्या दिशेने प्रयाण केले. चित्रभानू आश्चर्यचकित होऊन त्या दृश्याकडे पाहत होता. शेवटी भगवान शंकरांनी मऊ स्वरात सांगितलं, वत्सा चित्रभानू, जा आता घरी परत जा. तुला जे ज्ञान प्राप्त करायचे होते ते मिळाले आहे. आपल्या कुटुंबाची योग्य तऱ्हेने काळजी घे. नेहमी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चाल. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. जसं तुला या अनोळखी उपवास जागरणाचं महान फळ मिळालं, त्याचप्रमाणे जे कोणी महाशिवरात्रीचा व्रत करतील त्यांना देखील माझ्या कृपेने पापमुक्ती आणि परमकल्याण लाभेल. हे बोलून महादेव एकगुढ हसले आणि तेथून अंतर्धान झाले. चित्रभानू त्याच वेळी तेथे स्तब्ध उभा राहिला. या स्वर्गीय अनुभवाने तो अक्षरशः भारावून गेला होता. त्या दिवशी जणू त्याला नवजीवन मिळाले होते. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी त्याच्या सर्व पापांचा नाश झाला होता. परमात्म्याच्या अनुकंपेने त्याला जीवनाचा खरा अर्थ गवसला होता. तो घरी परतला आणि आपल्या कुटुंबाचा प्रेमाने काळजी घेऊ लागला. आपल्या पत्नी आणि मुलांवर जीव ओतून जगू लागला. तो दिवस आणि ती रात्र मात्र तो कधीही विसरला नाही. दरवर्षी त्या प्रसंगाच्या स्मरणार्थ चित्रभानू महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करून शिवाची मनोभावे पूजा करू लागला. ज्या बेलवृक्षाखाली त्याच्यावर ही कृपा झाली होती त्या ठिकाणी त्याने एक छोटे शिवमंदिरही बांधले. हळूहळू त्या वनक्षेत्री इतर ग्रामस्थ आणि भक्तजन एकत्र जमत उत्सव करू लागले. अशा प्रकारे त्याने आयुष्यभर महाशिवरात्रीचे व्रत पाळले आणि शेवटी त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली असे सांगितले जाते. असेही म्हणतात की इक्ष्वाकू वंशात राजा चित्रभानू म्हणून शिकाऱ्याचा पुनर्जन्म झाला. शिवकृपेने त्यांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती होती. त्यांनी आपल्या दरबारात हीच कथा सांगून महाशिवरात्रीच्या व्रताचं महात्म्य अनेकांना पटवून दिले होते. महाशिवरात्रीच्या या पौराणिक कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की ईश्वर भक्तांच्या मनातील भावना पाहतो. महादेवाला उपवास, पूजा या गोष्टींना जितकं महत्त्व आहे त्याहून अधिक महत्त्व हृदयातील दयाभाव आणि त्यागाला आहे. ज्याप्रमाणे शिकारीने नकळत महाशिवरात्रीचे व्रत पाळले आणि अखेरीस प्राणिमात्रांवर दया दाखवून शिवाची असीम कृपा प्राप्त केली, त्याचप्रमाणे जो कोणी श्रद्धेने हे व्रत पाळेल त्याला निश्चितच भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद लाभतील. महाशिवरात्रीची ही पवित्र कथा भक्तिभावाने जे ऐकतात आणि वाचतात त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्यांच्या जीवनात भगवान शंकरांच्या कृपेने सुख, शांती आणि समृद्धी नांदते. अशी ही महाशिवरात्रीची दिव्य कथा भगवान शंकराच्या महिमागानाने संपूर्ण होते. नमो पार्वती पते हर हर महादेव.